ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने 7वी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली ठाणे जिल्हा नॅचरल श्री 2026 22 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र विद्यालय येथे उत्साहात पार पडली। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण नागती यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे। यावेळी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विनायक केतकर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेना गटनेते नगरसेवक पवन कदम, स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, स्थानिक नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजप सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, शिवसेना उपविभाग प्रमुख दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, संजय पवार इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून स्पर्धकांना आयोजकांना शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांनी एकाहून अनेक अशा पोजेस दाखवून सर्वांची वाहवा मिळवली। सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणेकर नागरिकांनी ही स्पर्धा बघण्यासाठी एकच गर्दी केलेली होती। सदर कार्यक्रमाविषयी बोलताना ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष विनायक केतकर, उपाध्यक्ष किरण नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज आपली 7वी ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आपण इथे आयोजित केली आहे। त्यामध्ये यावर्षी आपण जीन्स मॉडेल आणि जी 50+ म्हणजे 50 वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे त्यांच्याकरता आपण टॉप 10 ही स्पर्धा त्याच्यात एक यावर्षीपासून भर म्हणजे वाढवलेली आहे आणि यापुढे ते किताब सतत होतील। स्पर्धक आपले सगळे नॅचरल आहेत। 16 तारखेला त्यांची प्राथमिक तपासणीची लागते, वैद्यकीय तपासणी आमची 16 तारखेला झाली आणि आज आता स्पर्धा झाली की ह्या स्पर्धेत जे विजयी स्पर्धक असतील त्यांना आम्ही पुढे स्टेट किंवा नॅशनलला जे पाठवणार तर ह्या स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी पुन्हा एकदा राजे लॅब यांच्या मार्फत इथे घेण्यात येईल आणि त्यांचं क्रॉस एक्झामिन करून त्यांना फायनलाइज पुढे चाल देण्यात येईल। अशी या स्पर्धेचं एक स्वरूप असतं की त्या जो खेळाडू आहे तो नॅचरलच आहे ना हे पूर्णपणे तपासलं जातं आणि त्याला सन्मानित केलं जातं। आज आत्ताच आपण बघितलं की आपण महापौर मॅडमच्या हस्ते इथे या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की या करोना काळानंतर महापौरश्री ही गेली अनेक वर्ष स्पर्धा चालू होती ती बंद पडली तर किरण सरांनी विशेष त्यांना विनंती केली की ती स्पर्धा पुन्हा चालू करावी आणि त्यांनी एक आम्हाला सुखद अशी घोषणा केली की ह्यापुढे आपण जी स्पर्धा बंद पडल्या त्या सगळ्याच स्पर्धा चालू करू आणि महापौरश्री ही किताबाची स्पर्धा देखील आपण नक्की सुरू करू आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांनी चर्चेला बोलवलं आहे। आता किरण नागती सर आणि आम्ही त्यांच्याशी चर्चेला जाऊ आणि ही स्पर्धा लवकरात लवकर आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मुलांसाठी कशी काय संपन्न होईल हे बघू। या स्पर्धेचा प्रथम घाट जो घातलेला आहे तेव्हा मी पण त्या स्पर्धेला उतरलेलो 32 वर्षापूर्वी माननीय धर्मवीर आनंदिगे साहेब हे होते आणि त्यांनी ही स्पर्धा आमची सुरू केलेली आहे। तेव्हा त्यांनी बँड पथकाच्या पण स्पर्धा चालू केलेल्या आणि शरीर सौष्ठव आणि ह्याला दुजोरा राजन विचारे आणि या सगळ्या टीमनी दिलेला तेव्हा आणि गेली सतत ही स्पर्धा चालू होती आणि आता पुन्हा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे महापौरश्री हा चषक आपल्या इथे पुन्हा सुरू होईल। शिंदे साहेबांनी या स्पर्धेला विशेष म्हणजे खेळाडूंचा होणारा जो या स्पर्धेसाठी व्यायामासाठी जो खर्च किंवा मेहनत आहे ती बघून शिंदे साहेबांचं मोठ्या प्रमाणात कौतुक म्हणजे त्यांनी ह्या स्पर्धेला अतिशय उच्च स्तरावर म्हणजे त्यांनी त्यांच्या हस्ते या स्पर्धकांना 1 लाखापर्यंत बक्षीस त्यांनी दिलेलं आहे आणि सर्व स्पर्धक त्यांना खरोखरी मनोमन अतिशय आशीर्वाद देतात आणि त्यांना मानतात की शिंदे सरांमुळे ही स्पर्धा एक उच्चस्तरीय स्पर्धा झाली की ज्या स्पर्धेत अतिशय कमी बक्षिसं होती ती स्पर्धा त्यांनी लाखावर नेऊन ठेवली आणि स्पर्धक अतिशय त्यांना खुश आहेत आणि समाधानाने आता स्पर्धा डिक्लेअर झाल्यावर त्यांचा प्रतिसाद आपल्याला सगळ्या मुलांचा मिळेलच। धन्यवाद। ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खरं तर ही जी स्पर्धा आहे शरीर सौष्ठव त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण बघतो की रोगप्रतिकार शक्ती आता कमी झाली आणि ह्या तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढावी, वेगवेगळे आजार येतात आणि तिथे कुठेतरी मला असं वाटतं आपण बळी पडतो। त्याच्यामुळे प्रोटीन्स आणि या सगळ्याचा मारा जो असतो तो मला असं वाटतं कधीतरी तकलादू आहे की काय असं वाटायला लागतं आणि म्हणून आमच्या अध्यक्ष आमच्या विनायक केतकर या सरांनी कुठेतरी
विचार केला आणि आपली तरुण पिढी आहे ना कुठेच मला असं वाटतं कृत्रिमरित्या त्यांचं शरीर वाढायला नको ह्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आज बघतोय आपण की तुकाराम मुंढे सरांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, अन्नामध्ये भेसळ आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, मग कुठेतरी शरीर जपलं पाहिजे, शरीर सौष्ठव आपण म्हणतो तर ते अबाधित ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी मला असं वाटतं ही स्पर्धा आजच्या तारखेला तर खूप महत्त्वाची आहे. कुठेतरी जागरूकता आता लोकांमध्ये होत चाललेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये या स्पर्धेचं स्वरूप खूप वेगळं असेल. आणि आम्ही सगळी टीम म्हणून इथे काम करतोय. स्पर्धकांची संख्यासुद्धा खूप लक्षणीय आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेला उद्घाटन महापौर मॅडम यांनी केलेलं आहे, शर्मिलाताईंनी, आणि खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. 150च्या वर स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. हा आकडा कदाचित आता स्पॉट एंट्रीज आम्ही घेत नाही आहोत, नाही तर तो खूप वाढला असता, कारण काही टेस्ट असतात त्याच्यामुळे आम्ही स्पॉट एंट्रीज घेऊ शकत नाही आहोत. पण भविष्यात मला असं वाटतं 500पर्यंत हा आकडा नक्कीच जाईल.